गणपती आले नाचत, गणपती आले नाचत, पाय घुंगरू वाजत, हाती मोदकाची वाटी केशरी ललाटला, तुका म्हणे शोधून पाहे, अन विठ्ठल गणपती तुझा नव्हे. गणपती आले नाचत, हो गणपती आले नाचत, गणपती आले नाचत, हो गणपती आले नाचत, अन पाय घुंगरू वाजत, पाय घुंगरू वाजत, गणपती आले नाचत, हो गणपती आले नाचत, गणपती आले नाचत, हो गणपती आले नाचत. ओ ढाल विठाल विठाल विठाल, बोला. वा वा वा, शेवा जोरात चालू आहे. अरे पार्वती माता महापती वर्ता बदली आम्हाला, अरे बदली आम्हाला, अंगाचा मळ काढून गणपती उभा दरवाजात, अंगाचा मळ काढून गणपती उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, पार्वती माता महापती वर्ता बदली आम्हाला, बदली आम्हाला, अंगाचा मळ काढून गणपती उभा दरवाजात, काढून गणपती उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, उभा दरवाजात, पार्वती माता महापती वर्ता बदली आम्हाला, बदली आम्हाला, अंगाचा मळ काढून गणपती उभा दरवाजात, अंगाचा मळ काढून गणपती उभा दरवाजात,
अरे धन्य धन्य गणनाथा, अरे तुझ्या चरणी ठेवितो माता, अरे तुझे होताचे दर्शन, अरे विघ्न पळे रान माळ, चन्ना म्हणे विघ्न हरा, अन करे विघ्नाचा सोयरा, जाव दहावरे गणपती, लाडू मोदक तुझ्या हाती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, दहावरे गणपती, लाडू मोदक तुझ्या हाती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, दहावरे गणपती, लाडू मोदक तुझ्या हाती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, तो दावत ये मदसाठी रे गणपती, आल्या गणपतीण्यात बाई पैंगण वाजत, 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 गणपतीनाथ बाई पैंगण वाजत, आले गणपतीनाथ बाई पैंगण वाजत, 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 आले गणपतीनाथ बाई पैंगण वाजत, आले गणपतीनाथ बाई पैंगण वाजत, नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया धन्यवाद, गुरुराया तो जायचा नाही सकाम, कृपा करी रंग दरी हाती, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तोची कृपा सिंधू पांडुरंग, मस्तक ठेवित पायावर ठेवित गणराया, मस्तक ठेवित पायावर ठेवित गणराया,
मस्तक ठेवेत पायावर ठेवी तू गणराया मस्तक ठेवेत पायावर ठेवी तू गणराया 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 मस्तक ठेवेत पायावर ठेवी तू गणराया मस्तक ठेवेत पायावर ठेवी तू गणराया विठ्ठल 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 ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदास उदारी वाजे नम नमाज नमना माझ गुरु रायाला नम नमाज नमना माझ गुरु रायाला बहुता जन्माचे साकडे कोल्हापुरवील माझे कोडे नमन माझ नमन माझे गुरुरायाला नमन माझ नमन माझे गुरुरायाला
टाळून येत नाही आम्हाला जात्या भागात कसं आहे ना वाटणी चाललं तर मदत करत कुठलं पाणी कसं म्हणून म्हणण्यासारखं आवाज तेवढा साथ देत नाही बरं का पण तरी तुमच्या आग्रहास्तव कार्यक्रम सादर करायचा
वरी सोन्याचा मुकरा आला अरे तुझा आणि माझा होऊ दे सामना भरल्या सभेला अरे तुझा आणि माझा होऊ दे सामना भरल्या सभेला उचला माराया सभेला उचला माराया सभेला उचला माराया सभेला माराया नसला अहो ते उसवान तुम्ही वारोड केला का नाही जिथं जी चलत नाही तिथलं विषयच कट करायचा पुढचं म्हणायचं किंवा गळायचा टप्पा त्याला काय एवढं हा आम्ही बी तीच करायला की तुम्ही काय तुम्हीच करायला काय नाही नाही झालं म्हणायचं मग हो का हिट आहे काय मध्ये टिकली लागली होय हा प्रश्न सुरुवात चांगली होती ऐका मला माहित आहे मी समजा जगात फिरलोय जोहार म्हणलं की चावतयच कम त्याला काय भानगड त्याच्यातलं गंभीर काय कोणाला कळलंच नाही आली रे आली रे आली रे आली आली गावात बाई आली आली बघा गावात गावात या गावात आली बाई दुसरी नव वाचणार होती बाई तुम्ही म्हणता वारीला बाई वाचण्या रुपये बाईला बोललेले आली रे आली गावात बाई आली गावात बाई आली आली बघा गावात बाई आली माझे बाईच्या ऐका जागे असताना निघू नका ते बी शब्द कट करून टाकतो काय करायचं संत वाघमाई बुडाचं लागलं इथनं माझे बाईचे ऐका जागे असताना निघू नका काळत गप करीत बैसला खेपा आणि अशा म्हणणाऱ्याला काळ खेपा करत बसणारा नेहल्याशिवाय राहणार का तर ह्या खरे वाघमाईला त्यांनी टिक मारायचा शब्द ते काय चुकणार नाही त्याला आपण बी जाणार आहोत आपण जरा दमानं जाणार आहोत तसल्याला लवकर येतोय माझे बाईचे ऐका जागे असताना निजू नका काळ करीत बैसला खेपा बाई गेली त्या बाईला दिली आणि जवळ आली काळाची फेरी आली रे आली रे आली
गावात बाई आली आली बघा गावात बाई आली गावात बाई आली एका जनार्दनी बाई तुम्ही म्हणल्याप्रमाणेच महाराज खऱ्या वाङ्मयाचं हेच व्हायलंय बरं का, पण त्याला विलाज नाही. आता जसं आहे तसं चालावं लागणार. हा माझ्याकडं नको म्हणून जमतच नाही. इकल पिकल तसं इकल, त्याला काय करायचं होय. अरे अरे मी बी आता ह्याने म्हणलं ती मग मी बी शब्द कट करून म्हणावंच लागल. आता चांगलं केलं. ऐका दादानो जोर ऐका दादानो 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 घ्या जोहार म्या निराकारीचा दास संत सभेचा कारभार मीच करतो की जी माय बाप मी धन्याचा आवडता फार धन्याचा विश्वास मजवर धन्याचे चाकरीवर रुजू मीच की जी माय बाप 4 वेद झाडितो 6 शास्त्राचा केर भरितो पुराणे सर्व जमा करीतो संत पेटी आणि तो की जी माय बाप ऐशी करिता खटपट संत सभेची सापडेल वाट तेने मार्ग नीट धरा की जी माय बाप मार्ग धरा पंढरीचा चुकेल पेराच्या होऊ दे होऊ दे होऊ दे सामना तुझा आणि माझा होऊ दे सामना तुझा आणि माझा होऊ दे सामना तुझा आणि माझा
कसं आणले पान आणले किती कसं आणले अरे हातात कसं तेवढे अरे बघू हे भाऊच्या येते बघू तसे आमचे भाऊराव दादा वळके यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी हनुमान भारूड मंडळ त्यांचं पूर्ण आभार आहे. भवानी तर झाले आता दुर्गू काय चला महाराज उठा. जमलं विठाला 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 जुहार माय बाप जुहार झाली ती तो निराकाराची मारली माझ्या धन्यास निद्रा लागली म्हणून संत सगळेशी आले तिची माय बाप जुहार ते मग मला मागे टाकुनी मी आले धन्याचे मोहे करुनी थोर थोर टांगी धरुनी उडून आले तिची माय बाप जुहार माई बाप जेवण तो निघाला भाकरी वाडा वयस करणीला माई बाप जेवण तो निघाला भाकरी वाडा वयस करणीला आई बाप जेवण तुम्ही झाला भाकरी वाडा वयस करणीला आई बाप जेवण तुम्ही झाला भाकरी वाडा आई बाप जेवण तुम्ही झाला माझे धनी कुलते होते त्याशी मत पासून करमत नव्हते कधीच फिरत असते पण सत्ता त्यांचीच तिची माय बाप ते मग मला मागे टाकून मी आले धन्याचे मोये करून थोर थोर टांगी धरून ओढून आणले तिची माय बाप
मध्ये एक पराशर तो मग सगळे गुरगुर करी फार मग दिवसाचा करून अंधकार दिवली शिरकलीला तुझी माई बाप सर्व माझी वरिष्ठ नारदो तो मगसे कधी नव्हता मरदो त्याचा केशी उतरला मधून 60 पोरे झाला तुझी माय बाप माई बाप जेवण तो निघाला भक्तमाला माई बाप जेवण तो निघाला कधी नव्हता मरदून द्वारकेशी त्याचा उदरला मधून 60 पोरे द्याला तुझी माय बाप ऐसे छैले त्यास पुत्र शुकदेव थोर थोर त्यांनी माझी निर्वसना केली फार माग काढून पायीची पैजार तोंडावर मारली तुझी माय बाप पंढरीची वारी येथे माझे वळण सगळे निर्धारी झाले माय बाप माई बाप जेवण तसेच अध्यक्ष श्री धनराज भाऊ पाटील गणेशनाथ चव्हाण संस्थांचे अध्यक्ष यांच्याकडून माझ्या भारुडासाठी 101 रुपया आणि नाव काय तुमचं दादा इंगोले खुनेश्वर या दोघांसाठी 101 रुपया बहुमान दिल्याबद्दल भाऊ तुमचे धन्यवाद. स्वामी समर्थ भजनी मंडळ शिरापूर या सद्भक्ताकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. तसेच आमचे अनुसयाबाई भांगे यांच्याकडून देखील 11 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे.
हरी हरी लय आवड केलं हे आता मग काय म्हणावं तेच कळणार त्यांनी मग मध्येच घातलं काय म्हणू कोणचं म्हणू आपण चाल सुद्धा आठवणार महाराजांनी सगळं अवघडच करून टाकलं तुम्ही गरगटाच केलो मध्ये सगळा महाराज कसं आहे तुम्ही किती जरी पुराण गायलो ही कसं आहे आपल्या मात्यातलं नव्ह तुमचं खरं आहे सत्य आहे जात्यातलं आहे पण जगाला पटना जगाला जी पाहिजे तीच द्यावं लागतंय तर किंमत आहे आपणाला नाहीतर किंमत नाही बरं का महाराज अरे अरे त्यांना वाटलं आम्ही लय आध्यात्मिक भारुड म्हणता जुनं पुराण काय उपयोग नाही कोण खात नाही त्याला ते तसल्या गर्वात जायचं नाही बरोबर आहे का चुकीचं आहे महाराज ते आपल्याला माहिती आहे काय आहे काय नाही ती जगाला जे पटतंय तेच इथं मांडावं लागतं पाहुणा गर्वानं फुगला तसेच सुनील हॉटेल वाघमोडे परिवार यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे पाहुणा गर्वानं फुगला याचा स्वर गेला बैलानं फुगली हे स्वर गेला वाया असले तुमच्यासारखे भारुड का आमच्यावर जात्यावरल्या बाया म्हणते त्या हरभरी भर घेताना आणि ते बी स्वर लावून म्हणते ते अजून कसं लिंबोनीच्या गजाराखाली भाऊ माझा दारू काढी पुण्या मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी वाय 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 महाराज असलं पटतंय जगात लय अवघड आहे आता पांढरं पडायचं नाही तसं सामनाच म्हणायचा उठून दो पाहुणा गर्वानं फुगला याचा स्वर गेला वाया बाई गर्वानं फुगली हिचा स्वर गेला वाया येऊन पड माझ्या पाया हौस पुरवाया येऊन पड माझ्या पाया हौस पुरवाया अरे हाऊस पुरवाया हलवा तुझी हाऊस पुरवाया येऊन पण माझ्या पाया हलवा तुझी हाऊस पुरवाया येऊन पण माझ्या पाया हलवा तुझी हाऊस पुरवाया पहाटे हात देवळा त्याचे उपराटे मुळा पहाटे हात देवळा त्याचे उपराटे मुळा
बावळ कंगोळे चोरिले आणि 9 दरवाजे ठेविले. बघा या बिहारा 9 दरवाजे ठेवलेत महाराज. दरवाजे जर नसते तेव्हाच आपण ते कोणचे म्हणाल तुम्ही 9 दरवाजे. हे 2, ही 2 4, ही 2 6, ही 7, बाकीची 2 तुमची ओळखून घ्या. नाहीतर मला माल खालचा चालेल. त्यातला एक तर कसं न्यावं लागेल म्हणून म्हणलं बाकीचे 2 तुमची ओळखून घ्या. पहा देहाचे देऊळ त्याचे उपराटे मुळ 52 कंगोरे जोडिले 9 दरवाजे ठेविले 9 खंडाच्या साधने याच देही व निर्माण याच देही सर्व आहे तुका म्हणे शोधून पाहे. असं सिग्नल तोडू नको पुढे होईल दंड. महाराज सोलापूर सिटी इकडे जवळ इकडे मोहोळा आहे. सिग्नल तोडलं की दंडच आहे. असं सिग्नल तोडू नको पुढे होईल दंड. तुझं बाजूला घे टमटम माझी दाऊद दिल्या. तुझं बाजूला घे टमटम माझी दाऊद दिल्या. सिग्नल तोडू नको पुढे होईल दंड. असं सिग्नल तोडू नको पुढे होईल दंड. तुझं बाजूला घे टमटम माझी दाऊद दिल्या. तुझं बाजूला घे टमटम माझी दाऊद दिल्या. टमटम काय आहे ती सांगितल्यावर कळलं. हो खऱ्याला गिरायक हिते ह्या कलियुगात नाही म्हणतो की 1992 किडारीला भूकंप झाला. किड्या गावाबाळावर किड रगडलं या जगात. ब्रह्मदेवाने शेषानं हल्लं थोडंच पान हलविलं म्हणून तर किलारीचं गाव रस पडलं. हो अरे आणि गर्वानं फुगतच ना. माझा पांडुरंग संपूर्ण आहे. इथेवर उभा राहायला समजाकडे नजर पहा. इथेवरी सकल हे व करी कृपा सावळे सुंदर तुझे आंबाबाई तुळजापूरकडचे आंबे जोगाई तुळजापूर. आमच्या ह्या पांडुरंगानं जर सूत्र हलविले शिव आंबाबाई सुद्धा काय करत नाही. हो काळे भारतामध्ये मस्ता मला म्हणलं बरं बाबा म्हणा तुमच्यात म्हणा. आता तुम्ही जोहार म्हणता मला म्हणलं की नको म्हणता. नग म्हणा नग म्हणा तुम्ही अहो म्हणा करू म्हणा काय तुम्ही ऐका इकडे लक्ष द्या. सासू परत सून घरात आल्यावर जडत असते. तुम्हाला सांगते ही पैशावाला हाव टाकलेला आहे माणूस मला माहित आहे. उजनी म्हणजे कशी आहे हाव हाव. समधी कलाकार चांगली एकटं एकीकडे आहे. ऐसा गे माही कैसा ह्या योगी. मी काय पुन्हा बाहेरून म्हणत नाही. ह्यालाच म्हणू द्या ह्यालाच बक्षीस द्या समधीचं आणि जाऊ द्या पंढरपूर माघारी लवकर केला. ऐसा गे माही हा कैसा योगी
जोठाई जन्मला तोची ठाव भोगी हे जी तराई कुमारी माझा बाप ब्रह्मचारी आणि 21 पुत्र ह्याच्यात जन्मले उतरी आचार सोडून झाला अशी भ्रष्ट आणि हे नंतर मावशीशी लागला पाठ अजून एक नवला सांगू काय आणि बहीण भोगिली एकच ठाई आणि पित्याचा अंश घेऊन आला न मातीशी ज्याने उपभोग केला आणि जोडत नसली दसऱ्यात त्याच जातीतला आला आता जोडणारा आता दसऱ्यातून कुठं बी जाशील दसऱ्यात तिथं शिव शेजारी आहे जोडू नको तुला कवा सुद्धा नाही जोडल्यावर कमी पडणार नाही पांडुरंगाच्या ह्याच्यात जोडणाऱ्याला कवा हाय हाय नाही नाही ह्याने मावशीची पाट लाविला ह्यानं बघा मावशीची पाट लाविला मावशीची पाट लाविला ह्यानं मावशीची पाट लाविला मावशीची पाट लाविला ह्यानं बघा मावशीची पाट लाविला आता मारी नाही मोरवची बाई कशी फुगली गर्वानं तिच्या आयुष्यात ती संजय बाई कुठे बी जाऊया बाबा सरळ म्हणतील कुणाच्या नादी नसती कुणाच्या नसती तिला जर कोण काही एका शब्दाला आवडत अशी ती बाई माझं वाक्य नाही तिला समोर आहे म्हणून बोलत नाही तिचा आदर्श कुणी करावं ह्या जगात अनुभव वाचून मावशीची पाट लाविला बघा मावशीची पाट वाजवण्यात सुद्धा फरक पडतो त्याला दुसरा नाही का कदा की माझ्या गाड्यातला म्हणा की तुमच्या महाग म्हणा हो 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 ही ध्यानात राहिला ह्याची माझं कटवत तुम्ही जोडता तुम्हीच आपल्या कुणाच्या पैशाची गरज आपल्याला कुणाच्या रुपयाची आपल्याला अपेक्षा नाही म्हणा आता जगाला काहीतरी बोध व्हावा की मला जसं म्हणता त्याच्याच तुम्ही अवहेलना करता म्हणजे करता काय बोला आपल्याला सामना प्रश्न टाकला कुणी मला उत्तर द्यायचं उलट सुलट प्राण्यात फिरत होते खाशी भरला पूर मायेचा प्राण्या वाहून आजाशी नदीचे पाणी सखया मोठे मोडीते भल्या भल्या पोनारा ना उचलून खाली पाडीते तुमच्यांची काय कथा क्षणभंगुर नरदेहाचा भरोसा नाही दुर्लभ नरतनु गेल्यावर मग पडशील पस्ताई यष्टी गेल्यावर माग हात करून काही उपयोग नाही अगोदरच पावलं उचलताना लक्षात घेतलं पाहिजे आपण काय म्हणतो हा काय साधू संतांनी लिहून ठेवलंय ते उगा काहीतरी मनाचं पैशासाठी आपल्याला ते चालत नाही क्षणभंगुर नरदेहाचा भरोसा नाही दुर्लभ नरतनु गेल्यावर मग पडशील पस्ताई सद्गुरूला मग जाशी खंडनाया मारीना तुला बकरा खंडनाया मारीना तुला बकरा
माझ्या लग्नाचा नवरा मेल्यावर येईल मला हसू खंडराया मरू दे माझी सासू. सासू म्हणजे काय नवऱ्याची आई नव पण माया सासू. नवरा मेल्यावर येईल मला हसू खंडराया मरू दे माझी सासू. सासू मेल्यावर मला वाटेल बरं खंडराया मरू दे माझा देव. खंडराया मारीन तुला बकरा खंडराया मारीन तुला बकरा रे माझ्या लग्नाचा नवरा मरू दे माझ्या लग्नाचा लग्न नाव द्याला नवरा नवरा काम नवरा मेल्यावर मला होईल आनंद खंडराया मरू दे माझे नवरा मला वाटेल आनंद खंडराया मरू दे माझे मेल्यावर मला होईल आसरा खंडराया मरू दे माझा सासरा. मेल्यावर मला वाटेल आसरा खंडराया मरू दे माझा सासरा. खंडराया मारीन तुला बकरा खंडराया मारीन तुला बकरा रे माझ्या लग्नाचा नवरा मरू दे माझ्या लग्नाचा नवरा मरू दे. बाई नवरा मरू दे नवरा बाई काम नवरा एका जनार्दने सगळ्याच जाऊ दे खंडराया मला एकटीला राहू दे. हरिनाम म्हणता येईल. एका जनार्दने सगळ्याच जाऊ दे खंडराया मला एकटीला राहू दे. नाहीतर मी पाप करते ते शडवैरे. खंडराया मारीन तुला बकरा खंडराया मारीन तुला बकरा रे माझ्या लग्नाचा नवरा मरू दे माझ्या लग्नाचा नवरा मरू हे बघा या माऊलीने या भारुडाला काय गुप्त दान दिले ते आमचे मोरवंची भजनी मंडळ पूर्ण आभारी आहे. कुठे केलं बाई माहित आहे टीव्हीत बघत ना. हॅलो हॅलो तुम्ही एका भागात झाला होता म्हणा नाही पैसे आले नको आम्हाला पैसा नको म्हणा रोग आम्हाला जमत नाही तुम्हाला. हॅलो
बंद आहे हे कशाला लावलंय? हॅलो हॅलो ऑनलाईन आहे. असू दे असू दे. एका जनार्दनी सगळीच मोरू दे. एकटीच राहू दे मला. सगळी मोरू दे, सगळी मोरू दे. विषय सांगितलेत बरं का. एक एक विषय मध्ये संतांचे ते बोल आणि समुद्रापरीस खोल. संतांचा शब्द कळत नाहीत दादा. संतांची वाक्यरचना लक्षात येत नाही. लक्षात येणं म्हणून हे कार्यक्रम करावा लागतो. महाराज साधू संतांना वंदन करून या सेवेला सुरुवात. मी कराडला कार्यक्रमाला होतो. आलो ते आंघोळ करून इकडेच आलोय. जरा उशीर झाला. माने महाराजांचा फोन आला. कसं आहे सगळ्याचं मन समाधान करण्यासाठी आपल्याला या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली आहे. वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे कोण्याही जीवाचा नगरो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणी कासना यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. कारण यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंद विठो माऊली आग जगाची तुम्हा. आग विठो माऊली तू हाय ग माझी माय. कशी वासराला हंबरती गाय. कशी वासराला हंबरती गाय. वासराला हंबरती गाय. विठू माऊली दुधावरची साय. विठू माऊली दुधावरची साय. कशी कशी वासराला काशी वासराला काशी वासराला हंबरती गाय. वासराला हंबरती गाय. काशी वासराला हंबरती गाय. वासराला हंबरती गाय. वासराला हंबरती गाय. कशी वासराला हंबरती गाय. वासराला हंबरती गाय. धनुबा माऊली धनुबा माऊली माझी माय. कशी वासराला कशी वासराला कशी वासराला हंबरती. वासराला हंबरती गाय. कशी वासराला हंबरती गाय. वाह स्वल्प वाटे चला जाऊ आणि वाचे गाऊ विठ्ठल. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. साधू संतांनी सोपा मार्ग सांगितलाय. तुका म्हणे तुम्ही चाला याच वाटे आणि भरवशाने भेटे पांडुरंग. याच वाटेनं चालल्यानंतर देव भेटतो बर का. आडराने भरले जग झाडू संतांचे मार्ग आणि आडराने भरले जग. आडरानात भरले दादा. या आडराने भरलेल्या जगाला संत साधा सोपा मार्ग सांगण्यासाठी हा वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. पण मी असला तू तसला म्हणण्यात आपलं सगळं. तुका म्हणे ह्याला आणि पाणी वाहता वाहता मिळाला. काहीच कळालं नाही हो. कळालं नाही कळल म्हणून हा परमार्थ आहे. साधी सोपी गोष्ट आहे. मौली म्हणतात यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे.
आता सगळेजण मारले ते आमच्या आंबू मावशीनं, पण थोडी थोडी तर असावं घेऊन निदान. माणसाने सगळा जर राग सोडला का नाही, सापाला जर सांगितलं तू राग सोडून दे, चावाचं सोडून दे, बारकी लेकरं खेळत हिंडते त्या सापाला घेऊन. थोडा राग असावा लागतो माणसाजवळ. निकास सोडला का नाही लोक मजा बघते ते. साप फिरवत हिंडतेली फिरवत सोडल्यावर पळत गेला तसं बी आहे. तसं बी आहे बरं का, बरोबर आहे त्यांचं बी, बरोबर आहे. काय काय माणसाचं खरंच बरोबर आहे, बरोबर आहे. ऐकणारी खरंच शाना वर्ग आहे, सुशिक्षित माणसं आहेत, एक नंबरचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मला काय लय येत नाही बाबा, मी आपला चूल चौका करणारा माणूस आहे. लय मोठं उभं कडी काढा, कडा कोपरा घ्या, तसला भाग नाही. थोडी सेवा पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी हा मार्ग या ठिकाणी गुंपलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, अरे चोराला रे चोराला रे चोराला, ए दादा चोराला रे चोराला रे चोराला, या 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 चोराने गाव कसं चोरलं, या या चोराने गाव कसं चोरलं रे, या या चोराने गाव कसं चोरलं. दादा चोराला रे चोराला रे चोराला, चोराला रे चोराला रे चोराला, या 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 चोराने गाव कसं, या या चोराने गाव कसं चोरलं रे, या या चोराने गाव कसं चोरलं. बोल अरे एका चोराने गाव चोरलं, एका चोराने गाव चोरलं, त्याच्या भागाई धावणार निघालं, आणि चोर आणि गाव नाहीस झालं. मुळीच्या गावास नव्हता पाया, तुझा वरचा गाव कुस गेला बघवाया, अरे खांदून गेला मुळीचा पाया, उडाले देऊळ देव गेला वाया. त्याला आधार नव्हता बरं का दादा. आई वडिलाची ओळ मिळाली म्हणून तू जन्माला आला, पण जन्माला आला तसा मी कव्वा मी कव्वा मी कव्वा म्हणलं. देव बी म्हणला तुझ्या हातात काठी येईल तव्वा, तुझ्या हातात काठी येईल तव्वा. देव बी जागृता आहे, देव जागा आहे म्हणून आपण जागावं, लक्षात राहू द्या. ज्या दिवशी का जागा होईल त्या दिवशी आपण या जगामध्ये नसूल दादा. म्हणून का जागा व्हायच्या अगोदर आपलं काम करून दिव्यात राखेल आहे त्यावर दिवा जळतो. एकदा दिव्यातलं राखेल संपलं, दिवा इजवायची गरज नाही, दिवा मनानं विजतो बर का. माऊली म्हणतात कळस उडाला स्वर्गावरी, म्हणून वारकऱ्याला अहंकार नसून दादा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, का पाया पडे जन एकमेका. हा अभिमान जाण्याचा एवढाच मार्ग आहे. सगळी तीर्थ केल्यावर शेवटी पंढरपूरला जावं लागतं, कारण तीर्थ केलेला अभिमान जातो तिथं पंढरपूरच्या वाळवंटात गेल्यानंतर बरं का. सगळी तीर्थ करा पण शेवटी माझ्या पंढरपूरला जाच, का अभिमान नाही सवतो तेवढे एक तीर्थ आहे. राजा रावणाला अहंकार बी होता ना अभिमानी बी लय होता. हो राजा रावण 80,000 बायका होत्या राजा रावणाला, आपली एकच बायको आहे, बरगड्या मोकळ्या झाल्या, एकच आहे. ती उठता बसता म्हणते तुम्हाला काय कळतच नाही. राजा रावणाला 80,000 बायका होत्या, एका बी बायकोची तक्रार नव्हती. आपण का नाही एकच बायको आहे, धडाधड भांडी आदळती आपली बायको. सगळ्या जगाचा माझच नाही बाबा, तुला ह्याच्या लय पोटात दुखते मी काय सांगितलं की. अरे राजा रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख नातू होतं, 1.25 लाख पंतू होतं. राजा रावण जर इलेक्शनला उभारला असता का नाही एकटंच निवडून येत होतं. एकटा राजा रावण होता दादा, पण अहंकार होता. वासनेच्या पाठीमागे लागलेला राजा रावणाला
तोंडावरली माशी हाणाला माणूस राहिला नाही. आपले तर एक लिकरू, एक बाळ, एक शिळी आपली, एक मेंढी, एक रिडकू, एक म्हैस, आपला संसार. हे कुठं लागा आपला लिस्टलाच बसत नाही दादा राजा रावणाच्या. म्हणून असं माऊली म्हणतात, कळसा उडाला स्वर्गावरी, पाया गेला पाताळ विवरी, भिंत हिंगे दारुदारी, अनायशी झाली त्या नवलाची परी, देव देवळाने भिंती, याचा अर्थ पहा तुम्ही भगवानी गुंती, एका जनाधनी विश्रांती, देव देवळा उगे गुरु मूर्ती. म्हणून चोरला रे चोरला रे चोरला, हे दादा चोरला रे चोरला रे चोरला, या 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 चोरानं गाव कसं चोरलं, चोरानं गाव कसं चोरलं, या या बोल. अरे हो विठ्ठल विठ्ठल. आता तर म्हणते मला की मला की तुम्ही येतो ना, आम्ही बी म्हणतो काय म्हणते का मला की हॅलो. हा लांब फोन करायला. हा खाल्लं खाल्लं. तसेच आमचे रामहरी देशमुख या सद्भक्तांकडून या भावनासाठी 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय दोन म्हणा की ना का तुम्ही असं करा मन की म्हणा. या की फोटोला फोटो लांबवा. थांब जरा बक्षीस तर घेऊ दे. महादेव दरेकर. तसेच हरिभक्त परायण महादेव महाराज दरेकर याही सद्भक्तांनी या भावनासाठी सगळं 101 रुपयाचं बक्षीस दिलंय. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे म्हणा की हो म्हणा का पण अहो म्हणा हो. हा बोल गे. हो जायचं जेऊर जायचं जेऊर काय म्हणा. हा बोल. बर बर. हा हा ते उठा की मास्तर म्हणा की उठा उठा. मग बंद करायचं का म्हणा तुम्ही आला म्हणा की तुम्ही असं बंद करा. आम्ही वाचू नका तुम्हाला चालला होतो आम्ही म्हणालो हॅलो याल दे. म्हणा उठा.
करू काय बंद गोरा चंद्र बोले गोरा चंद्र अरे ब्रह्मदेवा त्रैलोक्याचा शोधी अरे थट्टने हरविली तयाची बुद्धी अरे केले नारदाची नारदी बरे नव्हे थट्टा थट्टा दुर्योधनाने केली गदा गाई थट्टा दुर्योधनाने केली द्रौपदी सभेमध्ये गांधीली गदा गाई मांडी फोडले थट्टा गेले शंभो पासे अरे कलंक लाविला चंद्रासी अरे बघे पडले इंद्राचे अरे थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली थट्टाच्या सीता सभवली बरे नवे थट्टा अरण्यात मृग ऋषे अरे थट्टा गेली त्याचे पासे अरे भुला उडी आणि लावे त्याची
बरे नवे थट्टा विराट राजाचा मेवना अरे नाम तयाचे कीचक चाला तयारे बहुतांचे गिरे घेतले प्राणा बरे नवे थट्टा थट्टे पासून सुटले चौघे जण शोक भीष्माने हनुमान जवता तो कार्तिक स्वामी जाण याला नाही रे पट्टा एका जनार्दने थट्टेला देऊन तुम्ही चाला नाही तरी पडाल नरक धारला तुझा माझा सामना हो दे जमान तुझा माझा सामना हो दे जमान सामना निघातो काला तुराना सामना निघातो काला तुराना सामना निघातो काला तुराना तुझा माझा सामना तुझा माझा सामना हो जमाना तुझा माझा सामना हो जमाना सामनार गावा पवल्या काला तुराना सामनार गावा पवल्या काला तुराना सामनार गावा पवल्या काला तुराना नाही चौघ सुटली त्याला बटन आहे कुणाला समजायला बटच आहे हो समधी बटेतच जन्मली चौघ जण निष्ठून गेली ह्या काळातनं ही काळात आता लोक काय साधा आहे काय येडका मदान केवळ पंचानन येडका मदान 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 केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन येडका मदान मदान केवळ पंचानन येडका मदान मदान केवळ पंचानन बळका बारानी शंकरा केला ब्रह्मयाचा मातरा इंद्रदिकाची लाविला भेदरा त्यात केवळ पंचानन बरोबर आहे का मला जोडायला येतच नाही खरं आई शपथ मी सांगतो माझ्या आईच्या रक्ताशपथ मला जोडायलाच येत नाही दडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा इथं जीव गेला तर चालेल पण धडक नारदाला झालेली मी धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारले घेतला कृष्णवादीचा प्राण मदान केवळ पंचानन काय काय दिसतंय का मदन केवळ पंचानन मदन
मदन मदन केवळ पंचानन महाराज उजनीचं काय म्हणलं शेवट तुझा माझ श्यामना अति सुरेखा पुणेकरनच म्हणावं नटने तुमच्यासाठी ती सामना ती लावणी खाली तिकडच तशी म्हणावं लागते त्यानं ती समजा बहारूड झाल्यावर त्याला तुकडा जोडला की पुन्हा त्याला बहारुडाला जरा सपई पडत असत खरं ती ह्याच्यावर शालूच्या घडीवर जिचं ती तो पण वाकड चिटकतच नाही काय बी करा तुम्ही धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला वालीचा प्राण भस्मासुर मुकला प्राणाशी आणि तीच गती झाली वालीची विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला त्याने केवळ पंचानन सुखदेवाची धाग धरुणी अनरी अडका निलार आकलुनी एका जनार्दनाच्या शरणी लागत शेपाई यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन केवळ पंचानन अहो म्हणा काय तर हे तर बसण्यात रुसाद नसते रुसल धरा ही माईक माईक तर धरा की अहो रुसल त्याला देवापाशी जाऊन उठायचं काय त्याला म्हणायचं नाही मला ते म्हणायचं नाही तुमचं चुकीचं हाय दशरथराव मी असं म्हणलं नाही यांना फक्त त्यांना म्हणलं तुम्ही जुहार म्हणू नका मी एवढं बाकीचे त्यांना काहीच म्हणाल नाही विचार समोर आहेत माणसं तुम्ही नको बरोबर आहे का महाराज तर त्यांनी दुसरंच म्हणाले त्यांनी पैशाचं गोळा करायचं पैसे गोळा करायला काही ते कुणाच्या खिशातून हात घालून घ्यायचे नाही ते मी नाही तुम्ही अगोदर म्हणलो तुम्हाला म्हणाल तो म्हणू का म्हणून मी तर यांनी फजूल दुसरंच बोलाली आणि समजा कार्यक्रम खेळीमेळी आता वर्षाला कार्यक्रम करता दसऱ्यात येते अजून कोणी काय हाय का कधी तुमचं आमचं काय भांडणं करायचं का इथं काय 1 घंट्याचा प्रश्न वर्षातून 1-2 तास आपण इथं येणार आहोत वर्षातून का दररोज काही तर बांधाला बांध लावायचा का काय कोणा संग दुश्मनकी करायची मग काय त्यांना तेच म्हणलं काय चालू आहे काय जगाला पाहिजे तेच द्या तुमच्यापाशी मोप गातेच्या गाते पाठ आहेत तुम्हाला सगळं ज्ञान आहे तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्हाला कमी समजत नाही मी हरी 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 असो झालं गेलं गंगेला मिळालं माणसं शिना नदी कुरडीच आहे पण असू द्या त्याच्यातच होय दशरथ वाळूतच घालू नाविलाज आहे आता दशरथ आलाय म्हणल्यावर काय आता उद्या सामना अरे तुझ्याच सारखा गडी मला एक पाहिजे जोडीला आता आपल्या रथाला बैल आहेत श्रीकांत भैया एक बारकाने एक मोठा असल्यावर जमतय का त्याच्याने गाडी चलत नाही असं बाक मारते खाली बरोबर 2 बैल जुनीकडे असले तर गाडी व्यवस्थित चलते त्याचाही प्रकार म्हणून म्हणतो तुझ्याच सारखा गाडी मला एक पाहिजे जोडीला
काय सांगू तुला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला तुझ्या सरकारगरी मला एक पाहिजे बोलीला तुझ्या सरकारगरी मला एक पाहिजे बोलीला काय सांगू तुला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला याला मोठी गावात भारुड गातो मी स्वतःच कलियुगाच्या वाऱ्यात भारुड गातो मी स्वतःच याला मोठी गावात भारुड गातो मी स्वतःच कलियुगाच्या वाऱ्यात भारुड गातो मी स्वतःच अरे जन्मोजन्मी हात भारुडाची ओळख राहू दे अरे जन्मोजन्मी हात भारुडाची ओळख राहू दे भारुड गाऊ चला हरी हरी बोला 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 तसेच आमचे देविदास सगट यांच्याकडून 21 रुपयाचा बहुमान धन्यवाद आणि मगाच्या भारुडासाठी आमचे केशवभाऊ धवन यांच्याकडून 21 रुपये आणि वसंतराव वाघमारे यांच्याकडून 1 रुपयाचा बहुमान होता त्यांचेही आभारी आहेत. तसेच भरत रंधवे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आणि महादेव दरेकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल हनुमान भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. अरे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हत्ती आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे लटके गेले खटके ते गालग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे शिळी करीती घुसळण तिथं मांजर काढी तलवणी उंदीर गेला देशांतरा टाके भरल्या त्या गोणी पाण्यात कासव गीत गाय वनात कोला नाचे खेकडा म्हणे संतोषीला सावध पुस्तक वाचे कांतनी घरी लग्न लागले कणिक कांडी सरल्या मागुल वंजा कन्या परणी आणि ही घुबड मांदी रांदी विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची कीर्ती आणि जो लटके बोलेल त्याचे पूर्वज नरकाला जाती. अरे तुझ्यात सारखा गडी मला एक पाहिजे जोडीला तुझ्यात सारखा गडी मला एक पाहिजे जोडीला काय सांगू तुला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला भारुड गाऊ चला हरी हरी बोला
तसेच आमचे भागवत तात्या वळके यांच्याकडून देखील 21 रुपयाचा बहुमान आला. हनुमान भारुड मंडळ पूर्णावरी. विठ्ठल विठ्ठल. डोळे झाकून करती पाप वैराग्याचे का भोगे विषय सोहळा तुका मला सांगू किती जडतयाची संगती. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना नाम जपना बे. भाई विचार रहना बे खुदा का नाम जपना दोन दिन की है जवानी तुझे अल्लाह ने दिया. राम भजन बिना खाक हो गया काल पाश में आया. जात जात के कपड़े पहले सूरत बनाई सारी. राम भजन बिना मुक्त न होवे मत करना मगरूरी. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. चुप चाप की पगड़ी बांधे खाए पान का बिना. चुप चाप की पगड़ी हाय तर फुगारा काय कामाचा नाही. चुप चाप की पगड़ी बांधे खाए पान का बिना. जब जमजी के घाट पड़ेगी तो जावे नंगा उगड़ा. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. चुप चाप की पगड़ी बांधे खाए पान का बिना. जब जमजी के घाट पड़ेगी तो जावे नंगा उगड़ा. कहे कबीरा सुन गवाना मत करना बे तोरा. कहे कबीरा सुन गवाना मत करना बे तोरा. राम भजन को करते रहना क्या करे काल बिचारा. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. खुदा का नाम जपना बे. खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे. भाई हुशार रहना बे खुदा का नाम जपना बे.
विन ज्ञान नको देवाना अभिमान नित्य नवाताया माझे. नामदेव शिगरे 20 रुपये. नवनाथ माळी मोरवंची 51 रुपयांची. भाऊराव वळके हे 20 रुपये देत. ही गुप्तदान त्यांचं पूर्ण आभार आहे. कोणी का देना आमचं मोरवंची बसणी मंडळ पूर्ण आभारी आहे. बबन कांबळे उजनी. त्या उजनीतलं एक म्हातारा होतं बघा, अजिबात काय ऐकू येत नव्हतं त्या म्हाताऱ्याला. त्याची ओळख होती बघा चांगली आमच्या गावाला. आता काय सांगावं, त्यांना ओळख सांगायला नको. आमच्या गावाला येणारे, घरी येणारे. बरं काय मावशी बबन कांबळे उजनी यांच्याकडून 50 रुपयाची देणगी भारुडाला दिली. त्याबद्दल आमचं मोरवंची गजनी मंडळ पूर्ण आभारी. प्रताप राजपूत प्रताप राजपूत उजनी यांच्यातर्फे या भारुडाला 50 रुपयाची देणगी दिली. त्याबद्दल आमचं मोरवंची बसणी मंडळ आभारी आहे. दादा भालेराव चिंचोली यांच्याकडून त्या भारुडाला 50 रुपयाची देणगी. त्याबद्दल आमचं बसणी मंडळ आभारी. असं आहे नाव कशाला माहिती हो, पण आमच्या हॅलो. अरे भाई हुशार रहना रे, खुदा का नाम जपना रे. ही साधू संतांनी सांगितलं दादा. महाराष्ट्रामध्ये 53 संतांनी सांगितलं. कोणी ऐकायला तयार नाही. कोण ऐकायला बुडत हे जनन देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या किंवा हिताचा. हित जागृत करण्यासाठी साधू संत आले, पण लोकांनी ऐकले आले ऐकलं नाही हो. तुकोबा म्हणलाल, तुकोबा म्हणाले अहो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, अहो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी, अहो देव न लगे, देव न लगे. फक्त देव नको म्हणली लोक. ही जगाची रीत आहे दादा. कबीर म्हणतात अरे दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान. दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान. दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान, दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान. अहो जगामध्ये आई बापाला कुणी बघितलंच नाही. नुसतं कपाळी गंधन खरं बोलायचं बंद. आई बापाची सेवा राहून गेली जाता या कलियुगामध्ये. कबीर म्हणतात मी पदार्थ सांगत नाही. कबीर म्हणतात माँ बाप को देखत नाही, ससुर जी का करे सन्मान. किसन सोपान चव्हाण एकंबी. तसेच आमचे किसन सोपान चव्हाण एकंबीकर यांच्याकडून या नाथांच्या भावासाठी कबीर महाराजांच्या पदासाठी 21 रुपयाचं बक्षीस दिलंय. आभारी आहे. धन्यवाद. अरे बाबा को देखत नहीं, ससुर जी का सन्मान.
दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान। या अरे पतिव्रता को देखे तो नाही। अरे पतिव्रतेला पाहिलं नाही लोकांनी महाराज। पतिव्रता जर चालली असेल तर चांगल्या दृष्टीने लोकांनी तिच्याकडे पाहिलंच नाही। कबीर म्हणतात अरे पतिव्रता को देखे तो नाही। सगट कसं म्हणजे सगट मामा नाव तुमचं देवीदास सगट यांच्याकडून 51 रुपये बक्षीस आलंय। कृष्णा हॉटेल तसेच कृष्णा हॉटेल या सद्भक्तांनी या 21 रुपयाचं बक्षीस दिलंय। आभारी धन्यवाद। 50 रुपये दिले। बाईक बंद झाला। हॅलो माझ्या नशिबात लाईट आहे हो। अरे पतिव्रता को देखत नाही। ऐकू दे ज्याला ऐकू येतं त्यांनी झोपा, ऐकू येतं त्याने ऐका। सकाळी माणसा तुम्ही सोमवार माझ्या ध्यानातच नाही। अरे पतिव्रता को देखत नहीं, वेश को दिया दान, दुनिया है बेमान यारो, दुनिया है बेमान। अरे भाई बहन को देखत नाही। कलियुगामध्ये प्रेम राहिलं नाही। जरा आला मोबाईल नीट वापर नाही तर तुला घेऊन जाईल। त्याचं नाव मोबाईल मुळे माणसं तुटा लागली। दादा कुणी कुणा संग बोलला तयार नाही। घरात 4च मुंडकी आहे ती, 4 मुंडक्याकडे 4 मोबाईल आहेत। तू थांब की रे लगा नरडोर पाय देईन तुझ्या कडकड। माझं कनेक्शन तुटतंय रे, असं कनेक्शन असं जुळलेलं असं तुटतंय लगू। कहत कबीरा सुनबाई साधू, कबीर म्हणतायत अरे कहत कबीरा सुन भाई साधू, ले ले प्रभु का तू नाम, दुनिया है बेमान यार, दुनिया है रे बेमान। जगामध्ये बेमानगी केली असं तर माणसाने बेमानगिरी केली दादा। हीच माणसं मध्ये पाऊस येतं का नाही रे? माती बदललाय, माणसं बदलली महाराज। नियतिमत्ता बदलली म्हणून अवकाळी गाबणं लय पडा लागलं। पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा व्हायला लागला। ही बदललं नाही, बदलाला कारणीभूत तुम्ही आम्ही पाडले। माणसाची नियतिमत्ता बदलली। मग निसर्ग म्हणते तुझं तसं तर माझं असं, मग कसं होईल तसं। मग तुम्ही म्हणसाल तसं, त्याच्यात काय बदल होणार? कहत कबीरा सुन भाई साधू, अरे ले ले प्रभु का तू नाम, दुनिया है बेमान यारो, दुनिया है रे बेमान। साधू संतांनी सांगितलं, समाजाने ऐकलं नाही दादा। पण या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी जन्म घेतला। या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली। या महाराष्ट्रामध्ये माझ्या तुकोबांनी गाथा लिहिला। या महाराष्ट्रामध्ये माझ्या चोखोबारायांची गाडलेली हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणली। याच महाराष्ट्रामध्ये माझ्या जनाईने लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या दादा। आपल्या गौऱ्या जाग्यावर गेल्या। आपला इटुबा बी कळणार आणि ज्ञानोबा बी कळणार। लय मोठा प्रश्न घडून आहे दादा। पण महाराज या संतांनी या समाजाला वाचवण्यासाठी अवतार घेतले। अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीवा। महाराष्ट्राचं देणं आहे बरं का दादा। या मातीमध्ये एक राजा जन्माला आला, ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस ज्या राजाच्या नावानं सुरक्षित आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। महाराज अंधार दाटला एक दिवा पाहिजे, अरे अंधार दाटला एक दिवा पाहिजे, आणि माझ्या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे। एकच राजा
इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर बोल किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाटावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाटावर तलवारी वारावरती वार झेलले आपल्या निजऱ्या छातीवर प्राणपणाने लढलं मावळा प्राणपणाने लढलं मावळा विश्वासाच्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर हो तसेच राजेंद्र गोरे यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आभार धन्यवाद तसेच दळवे तसेच व्यंकट दळवे याही सद्भक्तांनी 21 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आभार आहे धन्यवाद राजपूत तसेच लक्ष्मण राजपूत याही सद्भक्तांनी 21 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आभार आहे धन्यवाद अलीकडे या गोपाळमुळे उजनी 51 वाल्मिक ग्रुप उजनी वाल्मिक ग्रुप उजनी बरोबर यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आहे तसेच दुसरे नाव भैया दुसरं नाव लक्षात राहील गोपाळ मुळे याही सद्भक्तांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलंय आभार आहे धन्यवाद या पुढे सारखा नाव आहे मला वाचवाले रामहरी देवी देशमुख उजनीकर यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस दिलं आहे आभार आहे धन्यवाद 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 लोखंडे तसेच लक्ष्मण लोखंडे याही सद्भक्तांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलंय आभार आहे धन्यवाद पुढे या की महाराज कृष्ण हॉटेल सिद्धनाथ हॉटेल तसेच कृष्णा हॉटेल आणि सिद्धनाथ हॉटेल याही दोघाही सद्भक्तांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलं आहे आभार आहे धन्यवाद विको लय झाला भाऊ अशोक रणकाम तसेच अशोक रणकाम बरोबर आहे यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आभार आहे धन्यवाद 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 जिसने दिया उसका भी भला जिसने नहीं दिया उसका भी भला जो आया उसका भी भला जो गोदड़ी में सोया उसका भी भला अरे हम तो भगवान के पास चला आलं बघ तसे आमचे रामगिणीचे बंडगर जनार्दन मनगर महाराज यांच्याकडून या नाथांच्या भावडासाठी 21 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आभार आहे धन्यवाद धन्यवाद तसंच या ठिकाणी आमचे मोरवंशीचे भजनी मंडळ आमचे मानेसाहेब यांच्याकडून देखील या भावडासाठी 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आभार आहे धन्यवाद ये देखो भगवान के पास जाओ आई ठोकळ्यावर आली का काय तसे आमचे नाव सांगा की किसन सोपान चव्हाण एकंबी नाव नाव एकंबीकर नाव सांगा की किसन सोपान चव्हाण यांच्याकडून 11 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे 1 रुपया घाल तुम्ही आभार आहे धन्यवाद सिद्धेश्वर आळंगी तसेच सिद्धेश्वर आळंगी
या सद्भक्तांनी या भावनासाठी 51 रुपयाचं बक्षीस दिलंय. आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवट घ्यायचं म्हणते ती, शेवट घेऊ द्या का? जेवण करायचं सगळेजण सोमवारची माणसाची. माझा बी सोमवार आहे बरं का, मला बी वाढा थोडं. शेवटी गजर घेऊ द्या का? ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. माग जोय का जरा. माया माझी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ताली वाजवावी गुरु भारावी आणि वाटती तानावी पंढरीची. पंढरीच्या पेटे कवनात सगळ्यात मोठं पंढरपूर आहे दादा. खेळताना यावे शुद्ध होऊन या जावे आणि दौंडी पिठी भावे स्वतः मेळा. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माया माझी ज्ञानेश्वर माऊली. माऊली तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ